हा, पालकमंत्री बाबा अजितदादा शेवटी आता रस्ता देतील ना ते आपल्याला. जिल्हा प्रशासन आहे बीडचं, ते तर काय लक्ष घाल नाही. कमीत कमी अजितदादाला आंघोळ घातली समजा दुधाने, तर ऐकलं जिल्हा प्रशासनानं. गेल्या 15 दिवसापासून हा रोड खचलेला आहे, बरोबर आहे. इथं तहसीलदार आपण रस्ता रोक केला होता, तहसीलदार येऊन गेले, 2 दिवसात करतो म्हणले. मंडळ अधिकारी आले, आमदार संदीप क्षीरसागर 2दा येऊन भेटून गेले, करतो म्हणले. किती दिवस झाले आता? 14 तारखेला रोड खचला, बरोबर आहे. आणि इथल्या सगळे वस्तीवरील लोक जे आहेत त्यांना किती अडचण आहे, शाळेच्या लेकरांना अडचण आहे, दुधाची रोजची अडचण तुमची. मग कमीत कमी आता अजितदादा जर आंघोळ घातली तर आपण म्हणू अजितदादा तुमचा दुग्ध अभिषेक घेतलाय तुम्ही. बीडच्या जिल्हा प्रशासन जे आपत्ती व्यवस्थापन आहे त्यांना कमीत कमी आदेश द्या बाबा, तातडीने रस्ता दुरुस्त करण्यात यावा म्हणून अजितदादाला आज आंघोळ घालायची. अभ्यंग हा ना, दादा शुद्ध झाले पावले म्हणजे बरं होईल. दूधधारक शेतकऱ्यांची कमीत कमी अडचण मिटेल ना. कट केला. लिंबा गणेश ते बोरखेड रस्ता, या रस्त्यावरील वस्त्या जवळजवळ 5-7 वस्त्या आहेत. घोलप वस्ती, वाणी वस्ती, ढवळीत, गावडे वस्ती, घरत वस्ती, भोसले वस्ती, आणि राहिले सुविधा महाजनवाडीहून लोक इथून मधला मार्गेच येतात. काटवटी वस्ती. या रस्त्यावरील हे फुल खचल्यापासून एक 15 दिवस झाले जवळपास. पुढारी येतात, नेते सगळे येतात, आश्वासनं देऊन जातात. आज उद्या रस्ता करू म्हणून अजून रस्त्याचा काही कुठं खडा टाकलेला नाही. आमची लेकरं बाळ शाळेत जातात, त्या मुलांचा सगळा म्हणजे इथं डबल माणूस लागतं, इथून उचल पुढच्या माणसापाशी दे, असे करून मुलं शाळेत जातात. आणि रोज दुधाचा आणि भाजीपाल्याचा हा प्रश्न सर्वात मोठा आहे. तर ह्यो रस्ता आम्हाला तात्काळ आजची आज ह्याची एलिवाट लावून रस्ता आम्हाला दुरुस्त करून देणे ही आम्हाला आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही अजितदादाला दुधाने अभिषेक करून यांनी तरी गुण येईल म्हणून आम्ही अभिषेक दुधाचा केलेला आहे त्यांना.